तसेच या विभागातील माजी नगरसेवक सन्माननीय राजेश शिंदे यांना देखील मी विनंती करतो की आपण मंचकावर यायचं आहे. आणि नवी मुंबईतल्या संपूर्ण चळवळीमध्ये जेव्हा जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा तेव्हा आपल्या नेतृत्वाने संपूर्ण नवी मुंबईला हादरवणारं नेतृत्व म्हणजे युवक नेतृत्व सन्माननीय यशपालजी ओहोळ साहेब यांना देखील मी विनंती करतो की आपल्या स्टेजवरती यायचं आहे. तसंच या ठिकाणी पनवेल विभागाचे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मागासवर्गीय विभागातून अमराजी अंबोरे साहेब आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील मंचकावर यायचं आहे. मी सर्वांना विनंती करतो लहान मुलांनो आवाज करू नका, शांत राहा. तुम्हाला चित्रपट बघायचा आहे ना? कुठं बघणार चित्रपट? अरे इथं कसं चित्रपट बघणार 3 तासाचं? थिएटर मध्ये जाऊन बघणार. बरोबर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या लेखीसाठी. आपण चित्रपट मोबाईलवर इकडे तिकडे कुठेही बघायचं नाही. आपण चित्रपट कुठे बघायचा? थिएटर मध्ये जाऊन बघायचं. आपण सर्व सोबत जाऊन बघूया चित्रपट. या ठिकाणी शेवटी आता मान्यवरांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर आपण चित्रपटाचं ट्रेलर या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे? या ठिकाणी मी कलाकारांच्या वतीने आपले सर्व सन्माननीय जे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. नाही मराठी KGF या ठिकाणी मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतोय या चित्रपटाच्या यशासाठी आणि चित्रपटांना शुभेच्छा देण्यासाठी ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वप्रथम अमर भाऊ अगदी 2 मिनिटात आपण शुभेच्छा द्यायच्या. सर्वप्रथम ते दिग्दर्शक कृष्णा कोरडे यांना मी हार्दिक अभिनंदन करतो की तुम्ही हा तुर्बा विभाग निवडला आणि निशांत प्रशांत यांची जी मेहनत आहे आणि त्याचबरोबर प्रशांत यांनी सांगितलं आहे की काकांना कधी देखील फोन केला की ते अर्ध्या तासातच तयार होतं आहे. ते एक छोटासा किस्सा मी आपल्या ठिकाणी सांगतो इथे की पुण्यावरून एक महाज्योती आणि बार्टीचा एक मोर्चा होता त्यांचा फिलोसॉफीचा. ते जेव्हा तिकडून निघाले आणि आम्ही पनवेलमध्ये त्यांची व्यवस्था केली. संध्याकाळच्या वेळेस जेव्हा नवी मुंबईत त्यांची राहण्याची व्यवस्था आणि त्यांची जेवणाची व्यवस्था करायची होती तर विदिन मला काही संकल्पना काही सुचत नव्हती. मी अभिमान जगताप यांना फोन केला. तोच संकल्प त्यांनी जसं एक घटना घडलेली सांगतात की 15-20 मिनिटांमध्ये त्यांनी त्या मुलांची जेवणाची व्यवस्था केली की त्यांना कधीही तुम्ही फोन करा, ते कुठल्याही गोष्टीसाठी तात्पर्य दाखवत असतात. एकदा अभिमान जगतापसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि आपल्या सर्व इथं सर्वजण आपण इथं युवक वर्ग तरुण वर्ग सगळे जमा झालेले आहेत. तर यांच्या चित्रपटासाठी ज्या पद्धतीने होईल आपण सोशल मीडियावरती यांना संपूर्ण घराघरापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण पोहोचवण्याचं काम करावं आणि हा चित्रपट हाऊसफुल कशा पद्धतीने होईल हे आपल्या तुर्बा विभागाने जोरदार ताकद दाखवून द्यावी. बस इतकंच थांबतो. जय हिंद, जय धन्यवाद, जय भारत. खूप खूप धन्यवाद अमर भाऊ. यानंतर सन्माननीय मी शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्याव्यात. मराठी चित्रपट गौरी शंकर त्याचं या ठिकाणी मला वाटतं प्रमोशन होत आहे. सुरुवात त्यांनी आमच्या तुर्बा स्टोर येथील स्लम एरियापासून त्यांनी सुरुवात केलं आहे आणि गौडा सरांनी सांगितलं की त्यांचं एक इच्छा होती की स्लममधूनच हा पिक्चर आपण बनवायचा. आणि मला आठवतं की त्याचं सुरुवात करत असताना आम्ही आलेलो आहे त्या ठिकाणी आणि तुम्हाला त्यावेळेसच आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत की हा पिक्चर त्याची स्टोरी आणि त्याचं मला वाटतं आम्ही शूटिंग पाहताना कसं गाणं होतं तो मला जरा साऊथचा तो जरा डान्स आणि ते सगळं ते साऊथचं लुक वाटलं. म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही एक वेगळं पण करणार आहात असं मला त्या ठिकाणी विश्वास होता. आणि खरंच आता का आम्ही पिक्चर पाहिला नाही परंतु काही गोष्टी ऐकलेल्या आहेत तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्या तो जो पिक्चर तुमचा आता 28 तारखेला काहीतरी प्रदर्शित होणार आहे
त्या सर्व ठिकाणी हा आपला पिक्चर चांगला चालेल. चांगला स्टोरी आहे, चांगलं गाणं आहे, चांगलं नाच आहे, ते आम्ही स्वतः पण पाहिलेलं आहे. त्यामुळं तुम्हा सर्व टीमला मी आमच्या सर्वांच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आजचं हे जे तुमचं प्रमोशनचं तुम्ही इच्छा आमच्या एरियामध्ये तुम्ही करताय, खूप मोठी गोष्ट आहे. तो आमचा सन्मान आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. व पुढील सर्व तुमच्या आज गौरी शंकर आहे, तर आणखीन शंकरचे भरपूर रूप आहेत. तर सर्व असे अनेक चित्रपट तुम्ही आम्हाला द्याल, सामाजिक देताल, सामाजिक असतील विषय असतील, बाकी ज्वलन प्रश्न असतील, त्या सर्व विषय घेऊन तुम्ही दरवर्षी एक विचार काढा. या ठिकाणी मी तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि माझे 2 शब्द थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भीम, जय हिंद. खूप खूप आभार शिंदे साहेब. या ठिकाणी आपण सर्व कलाकारांना व नागरिकांना या ठिकाणी उद्बोधित केलं. त्यानंतर सन्माननीय यशपालजी ओळ साहेबांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. गौरी शंकर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उपस्थित असलेले सर्व सिनेकलाकार आणि सर्वच त्यांची टीम, अधिक वेळ घेणार नाही. ही स्क्रीन लावल्यानंतर प्रत्येकाला वाटलं की त्यात पिक्चर चालू होणार आहे, त्यासाठी कलाकार आले. मी रिवन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सन्माननीय सिद्धरामजी ओळ साहेब यांच्या माध्यमातून तुर्भे स्टोअरसाठी एक मोफत शो आपण तुर्भेवासियांना दाखवू. त्यासाठी काय नियोजन करावं लागलं तर रिवन पक्ष निश्चितपणे नियोजन करेल आणि त्यावेळेस सर्वांनी चित्रपट बघायला या. एक शो आहे, जे पहिले येतील त्यांना तो शो मिळेल, जे उशीर येतील त्यांनी तिकिटाचे पैसे देऊन तो पिक्चर पाहायचा आहे. त्यामुळे अधिक वेळ घेणार नाही. तुम्हाला जी काही अडचण तिथे ज्या वेळेस लागली असेल त्यावेळेस अभिमान जगताप, मी स्वतः, राजू शिंदे हे उपस्थित होते. जरी अडचणी आल्या असतील तरी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि आपला चित्रपट हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रेक्षकांनी तुडुंब भरला पाहिजे या शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय भीम. धन्यवाद. सर्व मान्यवर मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्वांनी टुकटुकवार टाळ्या वाजवा. सत्य शेवटी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी मी सन्माननीय आपल्या नवी मुंबईचे नेते आदरणीय सिद्धरामजी ओळ साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आज या ठिकाणी गौरी शंकर हा मराठी चित्रपटाचे डायरेक्टर, त्या चित्रपटातील सर्व कलाकार, नायक, नायिका आणि इतर कॅमेरामॅन किंवा इतर जे कोण असतील त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. मला माझे पुतणे प्रशांत आणि निशांत यांनी मला फोन केला की असाचा कार्यक्रम आहे ना, आपण या. मी ताबडतोब या ठिकाणी आलो. एक गोष्ट आपल्याला सांगेन की आमची मुलं चित्रपट क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष काम करतात आणि त्या संपूर्ण टीमला तुर्भेस्टला आणतात, ही माझ्यासाठी अतिशय अनोखी गोष्ट आहे. आपली मुलं काय करतात याचा आनंद आईवडा नसतो आणि तो आनंद खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी मिळाला. प्रशांत आणि निशांत या दोघांनी असंच यापुढे आपल्या संगीत क्षेत्रामध्ये, चित्रपट क्षेत्रामध्ये आपण जाऊन या तुर्भे स्टोअरमध्ये आपण राहणारी माणसं आहोत. इथं राहून देखील आपण आज कुठे आहोत हे लोकांना कळावं आणि त्यांच्यासारखं आपण काहीतरी बोलू शकतो असं इथल्या काही तरुणांना वाटावं. यासाठी या ठिकाणी प्रशांत अनेक वर्ष संगीत क्षेत्रामध्ये काम करतो. त्यांनी माझ्याशी उल्लेख केला माझ्या वडिलांचा, आजोबांचा. खरं म्हणजे एक किस्सा आहे आपल्यासाठी. मला 11वीला 10 रुपये नव्हते परीक्षेला, जे तिथे हॉस्टेलला भरायचे होते आणि कुठेच काय मिळालं नाही. त्यामुळे वडिलांनी मला त्यांची सनई ही विकायला दिली. किंवा माझ्या बहिणीकडे आमच्या गावापासून कंदलगाव गाव आहे, कंदलगाव ते तारडे गावाच्या आसपासमध्ये आहे आणि तिथे जाऊन त्यांच्या मुलालाही सनई दे आणि तिथून 10 रुपये घे असं मला सांगितलं. मी ती वडिलांची सनई घेऊन जवळजवळ
42 किलोमीटर, एक पांढरा असलेली सायकल पांढरा तुटला होता. तसंच मी त्या ठिकाणी गेलो. मी सांगितलं की मला 10 रुपयाची गरज आहे, ही सनई घ्या. मला आमच्या आत्याने सांगितले की आता रात्र झाली, जास्त वेळ घेत नाही, रात्र झाली, आपण उद्या बोलूया. माझ्या लक्षात आलं की इथे हे काय काम होत नाही. परंतु माझ्या वडिलांची सनई विकण्यापर्यंत माझी हिंमत झाली नाही किंवा ती घाण ठेवण्यामध्ये माझी हिंमत झाली नाही. तर त्यावेळेस ती सनई घाण ठेवली असते तर आज प्रशांत आणि निशांत या ठिकाणी इथपर्यंत पोहोचले नसते. हा इतिहास, कुठल्याही गोष्टीला एक इतिहास असतो आणि ते इतिहास जर माणूस विसरला, आपलं बालपण, आपलं गरिबीपण, आपला अनंत अडचणी आपल्या वडिलांनी भोगल्या, ते जर आपण विसरलो तर आयुष्यामध्ये आपण कधी यशस्वी होत नाही. आणि म्हणून प्रशांतने मगाशी उल्लेख केला आजोबाचा, निशांतनी, तर मी दोघांचं कौतुक करतो. अधिक या ठिकाणी बोलणार नाही, बराच वेळ झाला आहे. आणि चित्रपटातले कलाकार खरं म्हणजे तिथे वेगळे असतात, तिथे वेगळे दिसतील. आता इथे तुम्हाला वेगळे दिसतील, कारण तिथं सजून नटून थटून त्या पिक्चरचा जो रोल आहे, जे कॅरेक्टर आहे, ते कॅरेक्टर कसं असेल त्याच्यावरून ते सगळं शूटिंग, त्याचा मेकअप झाल्यानंतर ते वेगळे दिसतात. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे गौडाजी, मी स्वतः 39 वर्षापूर्वी मी स्वतः चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. माझ्या वडिलांनी काम केलेलं आहे. आणि प्रशांत आणि निशांत यांचे वडील, माझा भाऊ श्रीमंत, आम्ही आमच्या सगळ्या परिवाराने काम केलं. त्या चित्रपटाचं नाव भीमगर्जना. हे पाठ्यपुस्तक बाळू सिरसाट आहे. जवळजवळ त्या काळामध्ये मी 10,000 लोक शूटिंगसाठी आणले होते. माझे सहकारी, माझे पॅन्थरचे कार्यकर्ते नागेश कांबळे या ठिकाणी आहेत, आमचे उपाध्यक्ष. आणि तो चित्रपट, त्याचे डायरेक्टर होते सर्वगौड. ते माहीमला बसस्टॉपच्या बाजूला राहत होते, त्यांची इथे फॅक्टरी होती, तर जागा मिळत होती. त्यामुळे चित्रपटातले ज्या काही अडीअडचणी आहेत, मी 4-5 वेळा डायरेक्शन देखील चित्रपटाला केलेले आहेत. माझ्याजवळ 7 शॉट त्या पिक्चरमध्ये आहेत. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बॉडीगार्ड म्हणून त्या चित्रपटात काम केलेलं आहे. आणि खरं म्हणजे चित्रपट काढणं जेवढं सोपं आहे, तेवढं चित्रपटगृहामध्ये त्या ठिकाणी लागलं आणि तो यशस्वी होणं ही खरी महत्त्वाची लढाई आहे. हल्ली बरेच चित्रपट या ठिकाणी आमच्या गावी सोलापूरमध्ये 2 चित्रपट निघाले, पण ते थिएटरपर्यंत येऊ शकले नाहीत. आज आपण ते थिएटरपर्यंत हा पिक्चर जातोय, हे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी. म्हणजे विशेष करून धारावीच्या नावाने चित्रपट निघाला, पण आज तुर्बेस्टोमध्ये जो चित्रपट व्हिडिओ शूटिंग इथे शूटिंग झाली, त्या ठिकाणचा चित्रपट आज प्रदर्शित होतो. याचा तुर्बेस्टोर म्हणून मला त्याचा अभिमान आहे, आपला गौरव आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्व कलाकारांचं आपल्या प्रयत्नांना यश येऊ अशा तऱ्हेची सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि अधिक वेळ घेतला त्याबद्दल सॉरी. आपल्या सर्वांना शुभेच्छा. चित्रपट आणि हे सगळे बाल कलाकार आहेत ना. कलाकार म्हणजे कलाकारावर प्रेम करणारे हे सगळे. तुम्ही आपल्या आईवडिलांना सांगायचं चित्रपट बघायला चला, आईवडिलांना घेऊन चित्रपट घरामध्ये यायचं, तरच खरी मजा आहे. ओके, थँक्यू. खूप खूप आभार साहेब. आम्हाला संपूर्ण कल्पना आहे की तुम्हाला नेमकं काय पाहायचं आहे, काय ऐकायचं आहे. आमच्या मान्यवरांची भाषणं असली तरी आशीर्वाद देण्यासाठी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित. लहान मुलांना अगदी हा चित्रपटाचा ट्रेलर बघण्याची खूप उत्सुकता आहे. आपला विभाग कसा दिसतो या मोठ्या पडद्यावरती हे बघण्याची उत्सुकता आहे, आम्हाला देखील आहे. या ठिकाणी आज या तुर्बेस्टो विभागातून वारकरी संप्रदायाची दिंडी निघाली. त्या दिंडीच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी त्या दिंडीमध्ये सहभागी होऊन तिथे देखील आशीर्वाद घेतले. आजचा दिवस अत्यंत तुर्बेस्टोच्या आपल्या या परिसरासाठी ऐतिहासिक दिवस म्हणायला लागेल. या ठिकाणी थोडासा एक छोटासा आपले कलाकार मंडळीचा आपण स्वागत करणार आहोत, आभार व्यक्त करणार आहोत. 5 मिनिटात आपला हा कार्यक्रम लगेच आपण ट्रेलर चालू करूया आणि 2 गाणी पण या चित्रपटाची आपण आपल्या सर्वांचे लाडके प्रशांत निशांत यांच्या माध्यमातून संगीतबद्ध झालेली 2 गाणी आपण ऐकणार आहोत. या ठिकाणी सर्वप्रथम मी या चित्रपटाचे दिग्दर्शक, ऐकताय का हे लहान मुलांना, ऐकताय? अभी जो जो ऊपर आएंगे जिनका स्वागत करना है, तालियों की गूंज पूरे महाराष्ट्र तक जानी चाहिए. वेरी गुड.
क्या बात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिकेमध्ये या चित्रपटाचं ज्यांनी प्रमुख भूमिका निभावली आहे असे सन्माननीय हरेकृष्ण गौडा सर यांना मी टाळ्यांच्या गजरामध्ये स्टेजवरती या ठिकाणी आमंत्रित करतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हरिकृष्ण गौडा सरांसाठी. सन्माननीय सिद्धरामजी ओळ साहेब यांना मी विनंती करतो की हरेकृष्ण गौडा सर हे दिग्दर्शक आहेत आणि प्रमुख भूमिका येत आहे. त्यांचं या ठिकाणी शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक या ठिकाणी आपल्याला सगळ्यांचं स्वागत करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हरेकृष्ण गौडा सरांसाठी. आवाज करू. आता चित्रपटाचा नायक प्रमुख नायक आला तर हिरो आलाय, हिरोईन पण आली पाहिजे की नाही. या चित्रपटाची नायिका दक्षिणा राठोड मॅडम यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. मागे आवाज आला त्याच्यापेक्षा जास्त मोठा आवाज आला पाहिजे मित्रांनो. आता एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे दक्षिणा राठोड मॅडमसाठी. मी सन्माननीय मनाली जगताप, सन्माननीय कल्पनाताई व सन्माननीय मनाली जगताप ताई यांना विनंती करतोय की आपण लवकर स्टेजवरती यायचं आहे. आपल्या या कल्पनाताई आणि मनाली जगतापताई यांच्यासाठी देखील थोडंसं आपल्याला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यांच्या माध्यमातून आपल्या या चित्रपटाच्या हिरोईन नायिका दक्षिणा राठोड यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान आपण करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. बच्चे का मनी टालिया बजाओ जोर से. बहुत बढ़िया. सन्माननीय कमलताई कांबळे, रमाबाई कांबळे यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचंय. रमाबाई कांबळे आणि कमलताई कांबळे लवकर वरती या स्टेजवरती. तसेच मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सूचना करू इच्छितो, स्टेजची मर्यादा पाहता आपण काही मान्यवर मंडळींना आपण वरती बोलवू शकलो नाही. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आपल्या बहुजन चळवळीचे अगदी सुरुवातीपासून तुर्भेश्वरच्या स्थापनापासून असलेले आपले सन्माननीय आप्पा साळवे साहेब या ठिकाणी या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच सन्माननीय भरत कांबळे साहेब आपल्या तुर्भेश्वरच्या स्थापनेपासून या ठिकाणी सन्माननीय कविता मॅडम या चित्रपटाच्या सहनायिका आहेत मला वाटतं. त्यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे कविता मॅडमसाठी. कमलताई कांबळे व रमाताई कांबळे यांच्या हस्ते कविता मॅडमचा सत्कार या होतोय. कारण या सर्व मंडळींनी जे सत्कार करतायत ही सर्व मंडळी या शूटिंगसाठी या चित्रपटाच्या एकूणच प्रोसेसमध्ये खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. तर मी सांगत होतो की भरतभाई कांबळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. तदनंतर या ठिकाणी आपल्या चळवळीचे कार्यकर्ते अगदी मनापासून काम करणारे बिभीषण डोळस हे देखील उपस्थित आहेत. त्यांचा आभार व्यक्त करतो. यानंतर संकेतजी मी विनंती करतो संकेतजी यांना की त्यांनी स्टेजवरती यायचं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रॅपर संकेतजीसाठी. या चित्रपटामध्ये एक रॅप म्युझिक जरा कमी करा, एक रॅप गाणं पण आहे आणि त्यासोबतच त्यांनी आपला अभिनय देखील केलेला आहे. सन्माननीय नगरसेवक माजी राजेशजी शिंदे साहेब आपल्याला विनंती करतो की आपण संकेतजीचं या ठिकाणी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रॅपर संकेतजीसाठी. मित्रांनो एक मिनिट साऊंड थांबवायचं, एक मिनिट. हॅलो, हा मित्रांनो थोडस जागा होतं. या ठिकाणी आपण पाहता की या तुर्भेश्वर परिसरामध्ये इतकं विद्वान आणि इतकं टॅलेंट असणारी लोक आहेत की आपल्याला मौका मिळाला, आपल्याला एक संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करण्याची ताकद ठेवणारी आपली मंडळी आहेत, आपले मित्र आहेत. असेच अगदी या ओळ कुटुंबातलं जो संगीताचा वारसा आहे तो पुढे घेऊन जाऊन त्याला महाराष्ट्रभर नाही भारताभर ज्यांनी पोहोचवलं
असे प्रशांत निशांत, आपल्या सगळ्याचे छोटे आणि मोठे बंधू, यांना जोरदार टाळ्याच्या स्वागत मध्ये प्रशांत निशांत यांना आपल्यावरती बोलवायचं आहे. एकदा अजून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या विभागाचे प्रशांत निशांत गौरव आहेत. प्रशांत निशांत यांचं देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी सन्माननीय अभिमान जगताप साहेब आणि सन्माननीय मी स्वतः संजय कांबळे त्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय. हॅलो हॅलो, या ठिकाणी मी आपल्या प्रशांत ओहोळ यांच्या अर्धांगिनी श्वेता ओहोळ, ज्यांनी प्रशांतच्या पाठीशी राहून अगदी या संपूर्ण प्रोसेसमध्ये अत्यंत मोलाचं सहकार्य केलेलं आहे, असं त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. आपल्या या मंचावर असणारे सन्माननीय अमरभाऊ अंबोरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी ओहोळ ताईंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. नितीन भाऊ कांबळे व अमरभाऊ अंबोरे या दोघांनी या ठिकाणी श्वेताताईंचं शाले का बाजू एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपले जे बंधू आहेत प्रशांत, त्यांच्या अर्धांगिनी आहेत आणि त्यांनी एकदम मोलाचं सहकार्य केलेलं आहे संपूर्ण या चित्रपटाच्या माध्यमातून. या ठिकाणी एकच फक्त सूचना करू इच्छितो. मी मगाची नावं सांगत होतो. आता हॅलो हॅलो, या ठिकाणी तसेच या तुर्भेष्ट विभागामधले बौद्धाचार्य सन्माननीय निकाळजे गुरुजी हे देखील आहे, त्यांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आता पुढची सगळी सूत्र निशांत आणि प्रशांत आपल्या संगीताच्या माध्यमातून आपल्याला मंत्रमुग्ध करणार आहेत आणि पिक्चरचं ट्रेलर देखील चित्रपटाचं या ठिकाणी दाखवणार आहेत. मी संजय कांबळे आपल्या सर्वांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संजय दादासाठी. नेहमीच आमच्या सोबत संजय दादा असंच सोबत राहा. थँक्यू. तुम्ही सगळे उत्सुक आहात ना ट्रेलर बघायला? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू. त्यानंतर या आपल्या तुर्भे विभागात एक गाणं शूट झालंय आणि ते तुम्हाला आवर्जून दाखवायचं आहे आम्हाला. त्याआधी या गाण्यामध्ये एक रॅप आहे. सगळ्यांना रॅप ऐकायचंय? इथे लाईव्ह ऐकायचंय? तर घेऊन येतोय तुमच्या समोर संकेत. मी संकेतला विनंती करतो, तो जो रॅप आहे तो तुमच्या समोर तो आता सादर करेल आणि त्यानंतर जे ऍक्च्युअल गाणं शूट कसं झालंय तुम्हाला इथे बघायला मिळेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संकेतसाठी. I check the vibe. MC कलाकार on the mic. आपल्या चित्रपटामध्ये जे इंट्रो सॉन्ग आहे त्यातला रॅप मी आता परफॉर्म करतोय. ओके, तर तो रॅप असा आहे. ए कैसा मामा तब्येत पाणी ठीक ना, टेंशन नको बस्तीची पोरा खजीना, ए रवीना ए सकीना तेरे आगे फेल करीना, पिंड्या को पडाई जमीना तो सीधा भुर्जी स्टॉल संजूबा, स्वप्न आपली छपरा खालची छपर तोडून ढगत गेली, बस्ती की लोगों पे दुनिया को डाउट, दुनिया के आकड़ को टुल्ली दिली, गोची झाली दुनिया जचली, गोची साली ढोंगी साली, मेहनत कर बच्ची तू मचाने वाला है ऊपर वाली की रहमत साली, मेहनत कर बच्ची तू मचाने वाला है ऊपर वाली की रहमत साली, मेहनत कर बच्ची तू मचाने वाला है ऊपर वाली की रहमत साली. या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संकेतसाठी. सो हा सुंदर रॅप तुम्हाला बघायला मिळतोय. मी सगळ्यांना विनंती करतोय, सगळ्यांचे डोळे या स्क्रीनवर. रेडी?
लाईट्स ऑफ. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांच्या. ही आपलीच वस्ती, हे आपलंच शहर आणि हे आपलंच गाणं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फडक कुसुम करू तू धिंगाणा, बस्तीमध्ये कुस्ती झाली बायको बोला, भाई आया देखो भाई आया, शंकर के नाम से बस्ती हिला, ये रे चाले करे कपराडे मारता, पटल में तू झाड़ू में को सुमड़ी मध्ये जा, इसकी उसकी एड घुमा, भाई को अपने चाय पिला, केला इथे लफड़ा तर तू काना खाली खा, नजर उसकी तेज है, प्रलय का वो राज है, हस्ती अपने बस्ती का वो बाप है, नजर उसकी तेज है, प्रलय का वो राज है, हस्ती अपने बस्ती का वो बाप है. सलाम भाई का नाम स्वप्न आपली चपरा कालची चपर तोडून जातात गेली, बस्ती केले डोळे दुनिया के नातं तू खुल्ली दिली, गोची साली दुनिया जशी ही गोची साली गोंगी साली, मेहनत कर बच्ची तू मचाने वाला है ऊपर वाले की रहमत साली, मेहनत कर बच्ची तू मचाने वाला है ऊपर वाले की रहमत साली, मेहनत कर बच्ची तू मचाने वाला है ऊपर वाले की. अली अली कोण मेनका, अली कोण सरा, अली कोण मेनका, मेरे सपनों की रानी आई रे, माझी बत्ती गुल हो गई रे, मेरे सपनों की रानी आई रे, माझी बत्ती गुल हो गई रे, येणार राजा तसा बजा आला तेडा केले मजा, येणार राजा तसा बजा आला तेडा केले मजा, नजर उसकी तेज है, प्रलय का वो राज है, हस्ती अपने बस्ती का वो बाप है, नजर उसकी तेज है, प्रलय का वो राज है, हस्ती अपने बस्ती का वो बाप है. मिला के हाथ झूम जा, गला अपना मसीहा, मिला के हाथ झूम जा, गरीबों का सहारा है, भाई सबका दुलारा है, इतना ही गुणाला रे, सारा गड़ा मराठा है, उठा पकड़ घुना पटक फोड़ फोड़ जला दे लंका, घुमा पटक तोड़ तोड़ जला दे लंका, नजर उसकी तेज है, प्रलय का वो राज है, हस्ती अपने बस्ती का वो बाप है, नजर उसकी तेज है, प्रलय का वो राज है, हस्ती अपने बस्ती का वो बाप है. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुम्हा सगळ्यांच्या. कसं वाटलं गाणं? आता मला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. याच्यामध्ये जे लोकेशन दिसतंय, जी जागा दिसते, मला सांगू शकेल का ती कोणती आहे? पुन्हा एकदा
याच मातीतलं आणि आपलं हे गाणं तुम्ही आत्ता जाऊन युट्यूबवर बघू शकता. तर सगळ्यांना विनंती आहे, पूर्ण गाणं पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा ऐकायचं असेल तर लगेच जाऊन मूवी रूट या चॅनलवर तुम्ही बघू शकता. तर हे गाणं खूप स्पेशल आहे. स्पेशल यासाठी की हे गाणं ज्यांनी गायलंय ते आपले गायक रोहित राऊत यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. सारेगमप यामध्ये 5 लिटल चॅम्प होते आणि त्या 5 लिटल चॅम्प मधला हा रोहित राऊत आणि खूप सुंदररित्या हे गाणं गायलेलं आहे. आता ही जोडगोळी आपल्या समोर बसली आहे आणि प्रत्येक पिक्चर मध्ये एक सुंदर असं गाणं असतं, ते म्हणजे लव्ह सॉन्ग. तर हे लव्ह सॉन्ग तुम्हा समोर प्रेझेंट होत आहे. सगळ्यांच्या नजरा पुन्हा एकदा या स्क्रीनवर. तर विनंती करतोय दुसरं गाणं लावायला. सगळे रेडी आहात? पुन्हा तोच जोश, पुन्हा तीच मजा प्रेझेंट आहे आपल्या समोर. हे रोमॅन्टिक गाणं. तुझ्या सोबत दिसे झाले सोडरे, सुख आले तुझ्या सोबत दिसे झाले सोडरे, मन माझे तुझ्या भोवती वेळे झाले बावरे, बंध हे खुळे बांधले आणि वाट हे गुंतले, धुंदी जगण्यातली सुरनवे मी साधले, दुःख हरले प्रेम उरले स्वर्ग सुखाचा क्षण हा, धग धगता स्पर्श तुझा सळसळतो माझ्या मनी, हुरहुरला जीव असा तळमळतो मिलनाचं सुख साधून. सुखाचा क्षण धग धगता स्पर्श तुझा कळतो माझ्या मनी हुरहुरला जीव असा तळमळतो मिलनाचं सुख साधून. कसं वाटलं हे गाणं? हे अर्ध गाणं मुद्दामून ठेवलंय तुमच्यासाठी, कारण हे गाणं तुम्हाला पूर्ण बघायचं असेल तर नक्कीच YouTube चॅनलला भेट द्या आणि हे पूर्ण गाणं तुम्हाला बघायला मिळेल. तर या गाण्यामध्ये आमचे दोन्ही अभिनेत्री आणि अभिनेता या दोघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मला सांगायला आवडेल, हे गाणं केरळामध्ये शूट झालंय आणि हे सुंदर निसर्गरम्य दृश्य तुम्हाला बघायला मिळतंय. या गाण्यामध्ये आनंदी जोशी यांचा व्हॉइस आहे फिमेल वोकल आणि मेल वोकल आहे कुणाल गांजावाला. तर हे दोन्ही प्रसिद्ध गायक आपल्याला ऐकायला मिळतील. पुन्हा एकदा तुम्ही युट्यूबवर जाऊन हे पूर्ण गाणं ऐकावं अशी आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्या टीमसाठी.
आणि आता ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात तो एक आपला ट्रेलर जो आहे तो आता आपण इथे दाखवणार आहोत. सो ट्रेलरच्या आधी बसलायस ना तुला शोधून काढणार तुला सोडणार ए काळ्या, जर तुझ्यात दम असेल ना तुझ्या बापाला हात लावून दाखव. याच्याबद्दल काय कळलं लवकरच आता ना आपण या गोष्टीचा लवकरात लवकर शोध लावायला हवा. लोकांची तू बळी घेणार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे कसा वाटला ट्रेलर. जोरात आवाज झाला पाहिजे. कसा वाटला ट्रेलर. तर हीच एनर्जी हीच ऊर्जा घेऊन तुम्हाला सगळ्यांना 28 तारखेला थिएटर मध्ये जायचंय. पूर्ण जोश भरा फिल्म सगळ्यांच्या आशीर्वादाने या सबंध महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आम्ही इकडे आलो आहोत. त्याआधी इथे सगळ्यांचे आभार मानणे खूप गरजेचे आहे. संजू दादा, संजय दादा या सगळ्यांना विनंती करतो स्टेजवर यायचं. या सगळ्या मंडळींनी खूप मोलाचा वाटा. राकेश दादा, श्रीमंत बगळे दादा, अशोक गायकवाड, राकेश ओझे, किरण भंडारे, तुम्हा सगळ्यांचा थँक्यू आणि धन्यवाद. या सगळ्यांमुळेच आजचा हा कार्यक्रम आम्हाला आशीर्वाद भरभरून मिळालाय. तर थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांसाठी. आणि पुन्हा एकदा शेवटचा फोटो आम्हा सगळ्या फिल्म कलाकारांचा. तर मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सगळ्या कलाकारांसाठी. आता खरंच या मातीत वाढल्याचा अभिमान मला खूप 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 वाटतोय. कारण या सगळ्यांनी जो आशीर्वाद आमच्या पक्षाशी सदैव ठेवलाय तो आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत असू द्या. ही फिल्म तुम्हाला 28 तारखेला थिएटर मध्ये जाऊन बघायची आहे. तर सगळे जाल ना जोरात, सगळे जाल ना फिल्म बघायला. सर्वांना विनंती आहे की सगळ्यांनी ही फिल्म बघायला जायचंय. तुमचा आशीर्वाद आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि हा आशीर्वाद सबंध आमच्या पाठीशी आमच्या संपूर्ण टीम सोबत असेल अशी मी खात्री बाळगतो. आणि हा सगळ्यांसोबत एक फोटो सगळ्यांनी स्माईल